हॅलो स्टुडंट, वेलकम. तर लास्ट लेक्चरला आपण प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स हा टॉपिक संपवला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्स. प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्स दोन छोट्या छोट्या मेथड आहेत. त्या झाल्यानंतर आपल्याला पुढे बघायचं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स. फिजिकल प्रॉपर्टीज झाल्या की त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीजला सुरुवात होणार आहे. तर हा जो पुढचा पार्ट आहे स्टुडंट, हा आपण नोट्स मधून कंटिन्यू करणार आहोत. तर नोट्स मी तुमच्या समोर स्लाइड शेअर करतो या ठिकाणी बघा. तर दोन मेथड आहेत स्टुडंट प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्ससाठी. जसे आपण हॅलो अल्केनच्या प्रिपरेशनसाठी जवळपास 5 मेथड बघितल्या. कुठल्या कुठल्या होत्या? बाय हॅलोजनेशन ऑफ हायड्रोकार्बन्स, अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. त्याच्यानंतर पुढे बघितलं आपण सेकंड मेथड जी होती ती होती तुमची बाय हायड्रो हॅलोजनेशन ऑफ अल्किन्स. थर्ड मेथड होती बाय हॅलोजनेशन ऑफ अल्किन्स. फोर्थ मेथड होती बाय फ्रॉम अल्कोहोल्स पासून आपण अल्किल हॅलाइड बनवले, हॅलो अल्केन्स बनवले बाय ट्रीटिंग विथ हायड्रोजन हॅलाइड्स, विथ फॉस्फरस हॅलाइड्स अँड विथ थायनिल क्लोराइड. त्या 3 मेथड होत्या अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड बनवण्यासाठी. आणि सगळ्यात लास्ट मेथड बघितली बाय हॅलोजन एक्सचेंज. हॅलोजन एक्सचेंज मेथड मध्ये 2 रिॲक्शन होत्या. एक होती फिंकलस्टेन रिॲक्शन, जिच्यामध्ये तुम्ही अल्किल क्लोराइड किंवा ब्रोमाइडला अल्किल आयोडाइड मध्ये कन्वर्ट केलं, आणि त्याच्यात दुसरी रिॲक्शन होती स्वार्ट्स रिॲक्शन. त्याच्यात अल्किल क्लोराइड किंवा ब्रोमाइडला अल्किल फ्लोराइड मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. अल्किल फ्लोराइड बनवण्यासाठीची ती एकच मेथड आहे, स्वार्ट्स रिॲक्शन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे स्टुडंट आपला आता शिल्लक राहिलेला प्रिपरेशन मध्ये, तो आहे प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्स. तर बघा, प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्स मध्ये दोन छोट्या छोट्या मेथड आहेत. फर्स्ट मेथड जी दिली आपल्याला हॅलो अरिन्सच्या प्रिपरेशनसाठी ती आहे बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हायड्रोकार्बन्स, अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ओके, इथे अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणायला पाहिजे, पण बुक मध्ये नुसतं हायड्रोकार्बन म्हटलेलं आहे. अरोमॅटिक हायड्रोकार्बन मध्येच इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होते ना. आपण मागच्या वर्षी जेव्हा अरोमॅटिक कंपाऊंडचा स्टडी केला, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की हे जे अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असतात त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कशा प्रकारे होते. ठीक आहे. तर बघा, बेन्झीन रिंग तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. बेन्झीन रिंगला जेव्हा एखादा ग्रुप अटॅच असतो, मग तो ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग जर असेल, तो जर इलेक्ट्रॉन देत असेल, तर ती जी काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे बेन्झीन रिंग मध्ये, ती ऑर्थो पोझिशनला डिलोकलाइज होते, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. समजा असं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असलं तर आपण बघितलं ना रेझोनन्स इफेक्ट. ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येतो, मग तो पुढे डिलोकलाइज होतो. पॅरा पोझिशनला पुन्हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. पुन्हा पुढच्या स्टेपमध्ये, पुढच्या रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये काय होतं, पुन्हा ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते, निगेटिव्ह चार्ज येतो ऑर्थो पॅरा पोझिशनला. म्हणजेच जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल बेन्झीन रिंगला सबस्टिट्यूट केलेला, समजा हा जो एक्स आहे हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग, तर काय होतं की ह्या ज्या ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन असतात त्या तशा बेन्झीन कंपाऊंड मधल्या अरोमॅटिक हायड्रोकार्बन मधल्या, त्या काय होतात, इलेक्ट्रॉन रीच होतात. ओके, आणि त्या इलेक्ट्रॉन रीच झाल्या म्हणजे इलेक्ट्रोफिलिक अटॅक कोणत्या ठिकाणी होतो, तर त्या पोझिशनवर होतो. जर ह्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज येतो ऑर्थो पॅरा पोझिशनला. ठीक आहे. जसं की हा जो एक्झाम्पल दिलेलं आहे बघा टोल्युइनचं, टोल्युइनची इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन केली आहे. टोल्युइन मध्ये हा जो मिथिल ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो. अल्किल ग्रुप एक्झर्ट्स प्लस आर इफेक्ट. आपण शिकलेलो आहोत मागच्या वर्षी की हे जे अल्किल ग्रुप असतात हे कुठला इफेक्ट एक्झर्ट करतात अरोमॅटिक सिस्टम मध्ये, तर प्लस आर इफेक्ट एक्झर्ट करतात. अँड ड्यू टू प्लस आर इफेक्ट ऑफ दॅट अल्किल ग्रुप, दिस ऑर्थो and para positions of benzene ring of that aromatic hydrocarbon becomes electron rich. ऑर्थो पॅरा पोझिशन काय होतात, इलेक्ट्रॉन रिच होतात. मग जर तशा अरोमॅटिक हायड्रोकार्बनचं क्लोरिनेशन केलं आपण बाय युझिंग आयरन मेटल कॅटलिस्ट और FeCl ची कॅटलिस्ट इन प्रेझेन्स ऑफ डार्क, म्हणजे अंधारामध्ये जर ही रिॲक्शन केली आयरन मेटल यूज करून ऍज अ लुईस ऍसिड कॅटलिस्ट, तर काय होतं, हा जो क्लोरीन तुम्ही या ठिकाणी यूज करताय, क्लोरीन पासून इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो. Fe मेटल कॅटलिस्टचं काम करतो, म्हणजे काय करतो, तो इलेक्ट्रोफाईल जनरेट करतो. हे जे क्लोरोनियम आयन जनरेट होतील त्या क्लोरोनियम आयन वरती काय करेल, म्हणजे बेन्झीन रिंग अटॅक करेल. मग तो अटॅक कुठल्या पोझिशन वरून होईल, आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रोफाईल जो जनरेट होईल या Fe मेटलमुळे, क्लोरीनचं काय होईल, डिकम्पोजिशन होईल, Cl- आणि Cl+ तयार होतील. मग त्या Cl+ वरती बेन्झीन रिंग अटॅक करते. तो अटॅक एक तर ऑर्थो पोझिशन वरून होतो, एक तर ही ऑर्थो घ्या किंवा ही ऑर्थो घ्या, दोघांपैकी कुठलीही ऑर्थो पोझिशन घ्या, किंवा मग पॅरा पोझिशन वरून होतो. हा इलेक्ट्रोफिलिक अटॅक कुठे झाला बघा, एक ऑर्थो प्रोडक्ट भेटतो आणि एक पॅरा प्रोडक्ट भेटतो. समजतंय? बेन्झीन रिंग मध्ये जेव्हा एखादा ग्रुप जोडतो आपण, समजा एक्स जोडलाय, त्या बाजूच्या ज्या पोझिशन असतात, बाजूचे जे कार्बन असतात ते ऑर्थो पोझिशन डिनोट करतात. त्याच्या खालच्या ज्या 2 पोझिशन असतात त्या मेटा पोझिशन डिनोट करतात. अपोजिटला जी पोझिशन असते ती काय असते, पॅरा पोझिशन असते. मग अशा प्रकारे ऑर्थो पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन रीच झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, तुमचा इलेक्ट्रोफिलिक अटॅक होतो. ठीक आहे.
तर या ठिकाणी बघा, या टोल्युइन मध्ये ऑर्थो पॅरा पोझिशन वरून अटॅक होईल. हा क्लोरीन जो क्लोरोनियम आयन जे असतील तुमचे ते तुम्ही कुठे जोडाल, ऑर्थोला जोडाल आणि पॅराला जोडाल विथ रिस्पेक्ट टू दॅट कार्बन ॲटम टू विच मिथिल ग्रुप इज बॉन्डेड. ओके, ज्या कार्बनला मिथिल ग्रुप जोडलाय त्या कार्बनच्या बाजूच्या पोझिशनवरती किंवा अपोजिटच्या पोझिशनवरती म्हणजे पॅरा पोझिशनवरती क्लोरीन काय होतो, सबस्टिट्यूट होतो. बघा, इथे पॅरा प्रोडक्ट भेटला, इथे ऑर्थो प्रोडक्ट भेटला. ठीक आहे, ऑर्थोक्लोरोटोलिन आणि पॅराक्लोरोटोलिन तयार झाले. तर अशा प्रकारे अरोमॅटिक हायड्रोकार्बन मध्ये जर तुम्ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन केली, क्लोरिनेशन केलं, तर काय भेटतं आपल्याला, हॅलो अरिन्स भेटतात. ठीक आहे, फार तर तो मिथिल ग्रुप का घेतला आपण, कारण की आपल्याला तर ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला क्लोरीन सबस्टिट्यूट होतो, हा टॉपिक सुद्धा याच्यात कव्हर करायचा होता. ठीक आहे, अशा प्रकारे टोल्युइन हा अरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे. त्याचं जर क्लोरिनेशन केलं तुम्ही बाय युझिंग Fe ॲज अ लुईस ऍसिड कॅटलिस्ट, देन वी गेट ऑर्थोक्लोरोटोलिन अँड पॅराक्लोरोटोलिन मिक्सचर. ओके, वी गेट हिअर मिक्सचर ऑफ ऑर्थोक्लोरोटोलिन अँड पॅराक्लोरोटोलिन. म्हणजेच हे जे दोघी प्रोडक्ट तयार झाले, हे दोघी प्रोडक्ट काय आहेत, हॅलो अरिन्स आहेत ना, क्लोरीन आहे ना त्याच्यामध्ये बेन्झीन रिंगला. आपल्याला माहिती आहे की नुसतं क्लोरीन असतं तर तुम्ही त्याला क्लोरोबेन्झीन म्हटलं असतं. ठीक आहे, पण इथे मिथिल ग्रुप पण आहे ऑर्थो पोझिशनला, त्याच्यामुळे हा ऑर्थोक्लोरोटोलिन आणि दुसरा प्रोडक्ट जो तयार झाला तो काय भेटला तुम्हाला, अपोजिट पोझिशनला तुम्ही Cl सबस्टिट्यूट केला, पॅरा पोझिशनला पॅराक्लोरोटोलिन. या दोघांचं मिक्सचर भेटतं. ही जी कंडिशन आहे ही महत्वाची, कॅटलिस्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एकतर नुसतं एपी मेटल वापरा किंवा FeCl3 वापरलं तरी सुद्धा चालेल. दिस ऍक्ट ॲज अ लुईस ऍसिड कॅटलिस्ट. आणि लुईस ऍसिड कॅटलिस्टचं काम काय, तर जेव्हा तुम्ही लुईस ऍसिडचा यूज करता तेव्हा ह्यापासून म्हणजे या Cl2चं डिकम्पोजिशन होतं आणि क्लोरोनियम आयन प्रोड्यूस होतात, Cl प्लस, म्हणजे इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो आणि मग त्या इलेक्ट्रोफाईलवर बेन्झीन रिंग अटॅक करते. एक तर ऑर्थो पोझिशन वरून करेल किंवा पॅरा पोझिशन वरून करेल. हा अटॅक कसा होतो त्याचं मेकॅनिझम पण आपण 11वीत शिकलेलो आहे. जर कोणाला कळलं नसेल तर विचारू शकता, मी तुम्हाला समजावून सांगेन. ठीक आहे, त्यानंतर जी सेकंड मेथड दिलेली आहे स्टुडंट, जी सेकंड मेथड आहे तुमची प्रिपरेशनची, सँडमेअर्स रिॲक्शन. व्हॉट इज सँडमेअर्स रिॲक्शन? तर सँडमेअर्स रिॲक्शन मध्ये काय करतो स्टुडंट आपण, तुमचा जो अरोमॅटिक अमाइन्स असतात, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स लाईक ॲनिलिन, याचं नाव असतं ॲनिलिन. जेव्हा आपण ॲनिलिनला सोडियम नायट्रेट आणि HCl सोबत ट्रीट करतो, सोडियम नायट्रेट आणि HCl ह्या दोघांचं काम काय, ते सोडियम नायट्रेट आणि HCl जेव्हा कंबाईन होतील 0 to 5 डिग्री सेल्सिअसला, तेव्हा त्या दोघांपासून, बघा मी करून दाखवतो तुम्हाला या ठिकाणी, इथे वरती लिहितोय बघा, HNO2 प्रोड्यूस होतो. काय प्रोड्यूस होतो, HNO2. समजा तुम्ही या दोघांना कंबाईन केलं, NaNO2, ही रिॲक्शन कम्प्लिटली नवीन आहे तुमच्यासाठी त्याच्यामुळे नीट लक्ष द्या, प्लस HCl, बरोबर. काय होईल, याच्यातला जो H आहे तो आणि याच्यातला NO2 हे दोघं कंबाईन होतील आणि काय तयार होईल, HNO2 तयार होईल आणि उरलेला पार्ट काय, NaCl बाहेर निघून जातो. ठीक आहे, म्हणजे या दोघांपासून NaNO2, सोडियम नायट्रेट आणि HCl पासून काय तयार होईल, HNO2 तयार होईल. तो HNO2 काय असतो, तुमचा डायझोटायझेटिंग एजंट असतो. म्हणजे हा जो अमिनो ग्रुप आहे, त्या अमिनो ग्रुपचं तो कशात करतो कन्व्हर्जन, डायझो ग्रुपमध्ये. म्हणजे बेन्झीन रिंगला असे 2 नायट्रोजन जोडले जातात. ठीक आहे, N2 प्लस, शॉर्टकट मध्ये असं लिहितो आपण त्याला, मी इथं फुल फॉर्म मध्ये लिहिलंय कारण आपल्याला कळलं पाहिजे की N2 म्हणजे नेमकं काय. पुस्तकात डायरेक्टली N2 म्हटलं जातं त्याला, शॉर्टकट मध्ये असं लिहितात त्याला, N2 प्लस Cl मायनस. तर मी ते थोडंसं स्प्लिट करून लिहिलंय जेणेकरून आपल्याला कळेल नायट्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज का दिलाय. कारण नायट्रोजनची व्हॅलन्सी काय स्टुडंट, नायट्रोजनची व्हॅलन्सी असते 3, बट त्यांनी त्याचे लोन पेअर समजा वापरले, लोन पेअर जर त्यांनी त्याचे यूज केले, चौथा बॉन्ड जर तयार केला त्यांनी, तर त्याच्यावरती काय येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. ठीक आहे, या ठिकाणी सिम्पली हा अमिनो ग्रुपचं कन्व्हर्जन कशात झालं, डायझो ग्रुपमध्ये झालं. या ग्रुपला काय म्हणतो आपण, हा जो ग्रुप आहे N2 प्लस, याला डायझो ग्रुप म्हणतात. आणि हा HCl जो असतो त्याच्यासोबत घेतलेला, इथे हा HCl जो घेतला हा एक्सेस मध्ये असतो, त्याच्यामुळे त्याच्यातले Cl मायनस इथे आपण बॅलन्स करायसाठी जोडतो. ते N2 प्लस आणि सोबत Cl मायनस जोडला म्हणजे सॉल्ट तयार होतो, स्टेबल सॉल्ट. ओके, आणि मग हे जे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट तयार झाले, याला समजा तुम्ही क्युप्रस क्लोराइड सोबत किंवा क्युप्रस ब्रोमाइड सोबत जर ट्रीट केलं तर काय होतं की हा जो N2 ग्रुप आहे हा निघून जातो, त्या ठिकाणी क्लोरीन जोडला जातो. तर क्युप्रस क्लोराइड वापरला तर क्लोरोबेन्झीन भेटेल, N2 गॅस बाहेर निघून जाईल. आणि समजा क्युप्रस ब्रोमाइड वापरला, खालची रिॲक्शन पुन्हा सांगतो बघा, हा जो काही बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट तयार झाला, याला जर क्युप्रस क्लोराइड सोबत ट्रीट केलं तर क्लोरोबेन्झीन तयार होईल. म्हणजे काय झालं, सिम्पली हा इथला N2 निघून गेला, N2 गॅस बनून बघा साईड प्रोडक्ट मध्ये, आणि त्या ठिकाणी काय जोडला तुम्ही, हा क्लोरीन जोडला याच्यातला. ठीक आहे, किंवा क्युप्रस ब्रोमाइड वापरला तर सिम्पली काय होणार, जो N2 ग्रुप निघणार आहे त्या ठिकाणी तुम्ही काय जोडाल, ब्रोमिन जोडाल आणि N2 गॅस निघून जाईल. अशी सोपी रिॲक्शन आहे. आणि समजा आयडोबेन्झीन बनवायचं असेल, क्लोरोबेन्झीन बनवला, ब्रोमोबेन्झीन बनवला, आणि समजा तुम्हाला आयडोबेन्झीन बनवायचं आहे,
तर काय करावं लागेल, KI सोबत म्हणजे पोटॅशियम आयोडाईड सोबत रिएक्शन करावी लागते बघा. समजा या बेन्झीन डायझोनियम सॉल्टला तुम्ही पोटॅशियम आयोडाईड सोबत ट्रीट केलं तर काय होतं, आयडोबेन्झीन प्रोडक्ट फॉर्म होतो. KI सोबत ट्रीट केलं बघा या ठिकाणी पोटॅशियम आयोडाईड सोबत, N2 ग्रुप निघून जाणार, त्या ठिकाणी काय जोडणार तुम्ही, आयोडीन जोडणार, तो N2 निघून गेला, आयडोबेन्झीन फॉर्म झाला. आणि हा जो K+ आहे, हा K+ सोबत हा Cl निघून जाईल आणि अजून एक सॉल्ट तयार होईल KCl. ओके, तो लिहिला नाही मी या ठिकाणी, कारण आपण वरच्या रिएक्शन मध्ये फक्त N2 दाखवला, त्यामुळे इथे सुद्धा काय केलं, फक्त N2 दाखवलंय. ठीक आहे. तशा सोप्या दोन मेथड आहेत फॉर प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन्स. There are only two methods. First method is by electrophilic substitution of aromatic hydrocarbons and second method is by Sandmer's reaction. Sandmer's reaction मध्ये काय केलं हे लक्षात ठेवायचं की हा जो NH2 ग्रुप आहे, प्रायमरी अमिनो ग्रुप आहे, त्याचं कन्व्हर्जन कशात केलं, डायझो ग्रुप मध्ये केलं. याला शॉर्टकट मध्ये असं लिहितात N2 + Cl-. ओके, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड सॉल्ट फॉर्म झाले. त्याला जर क्युप्रस क्लोराईड सोबत ट्रीट केलं तर क्लोरोबेन्झीन, क्युप्रस ब्रोमाइड सोबत ट्रीट केलं तर ब्रोमोबेन्झीन, किंवा मग KI सोबत केलं तर आयडोबेन्झीन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा थेरॉटिकल टॉपिक आपल्याला बघायचा आहे स्टुडंट या लेक्चर मध्ये, तो आहे तुमचा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ. तर थेरॉटिकल आहे, लगेच होईल, आपलं काही विशेष नाहीये. थेरॉटिकल असल्यामुळे वाचायचंय आणि समजून घ्यायचंय. ठीक आहे. किंवा जिथे गरज असेल तिथे मी थोडंसं डिटेल एक्सप्लेनेशन देईल तुम्हाला. बघा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स बघतोय आपण आता. हॅलो अरिन्सचं काही दिलं नाहीये त्यांनी, NCERT नुसार आपण टोटली घेतोय हे सगळं. तर हे जे हॅलो अल्केन्स असतात, दिस अल्किल हॅलाइड्स आर कलरलेस व्हेन प्युअर. मेनी व्होलाटाइल हॅलोजन कंपाऊंड्स हॅव स्वीट स्मेल. हे जे हॅलोजन कंपाऊंड आहेत किंवा अल्किल हॅलाइड्स आहेत किंवा त्याला UPSC मध्ये आपण काय म्हणतो, हॅलो अल्केन्स आहेत, हे कसे असतात, कलरलेस असतात. जेव्हा प्युअर स्टेट मध्ये असतात ते प्युअर फॉर्म मध्ये, तेव्हा कसे असतात, कलरलेस, त्यांना कलर नसतो. त्याच्यातले जे बरेचसे जे लोअर मेंबर्स आहेत, व्होलाटाइल मेंबर्स आहेत, त्यांचा स्मेल जो असतो तो कसा असतो, स्वीट स्मेल असतो. दे हॅव स्वीट स्मेल. मेनी व्होलाटाइल हॅलोजन कंपाऊंड्स हॅव स्वीट स्मेल. आता हा व्होलाटाइलचा मिनिंग काय, आपला जो केमिस्ट्री सब्जेक्ट आहे तो व्होलाटाइल आहे, म्हणजे जास्त वेळ डोक्यात राहत नाही. जर रिव्हिजन असतील तरच आपल्याला लक्षात राहतं, अदरवाईज आपण विसरून जातो. व्होलाटाइल आहे. ठीक आहे. व्होलाटाइलचा मिनिंग असतो जर तुमचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा समजा जास्त असेल बॉइलिंग पॉईंट, त्या टाईपच्या कंडिशनला आपण काय म्हणतो, व्होलाटाइल आहे तो कंपाऊंड, की ज्याचा बॉइलिंग पॉईंट 100 पेक्षा कमी आहे. जेव्हा बॉइलिंग पॉईंट तुमचा 100 पेक्षा कमी असतो, त्यावेळेस त्या टाईपच्या सॉल्व्हेंटला आपण म्हणतो की दिस सॉल्व्हेंट इज व्होलाटाइल ऑर दिस लिक्विड इज व्होलाटाइल व्हेन इट हॅज बॉइलिंग पॉईंट लोअर दॅन 100 डिग्री सेल्सिअस. अल्कोहोल आहे, इतर आहेत बरेचसे, ते व्होलाटाइल असतात. अल्कोहोल आपल्याला चांगल्यापैकी माहिती आहे, परफ्यूम मध्ये वगैरे किंवा जे काही डिओड्रंट वापरले जातात त्याच्यामध्ये सॉल्व्हंट म्हणून अल्कोहोलचा यूज केलेला असतो. तो अल्कोहोल कसा असतो, व्होलाटाइल असतो, त्याच्यामुळे तो जो काही फ्रेग्रन्स असेल तो आपल्या आजूबाजूला पसरतो. ठीक आहे. सेंट म्हणा किंवा जे काही डिओड्रंट असतात, अल्कोहोल सॉल्व्हंट असतं त्याच्यामध्ये, किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत डेली लाईफ मधल्या की ज्यामध्ये अल्कोहोल ऍज अ सॉल्व्हंट यूज केलेला असतो, बिकॉज इट इज व्होलाटाइल लिक्विड. आणि पुन्हा आता जे सॅनिटायझर म्हणून तुम्ही वापरताय वर्ष दीड वर्षापासून, ते अल्कोहोलच आहे ना. तुम्ही लावता हाताला, लगेच थोड्या वेळाने काय होतं, हात तुमचा कोरडा होतो, तर अल्कोहोल उडून जातं. व्होलाटाइल आहे अल्कोहोल, त्याचा बॉइलिंग पॉईंट 100 पेक्षा कमी असतो. ठीक आहे. मग बरेचसे जे अल्किल हलाइड आहेत, व्होलाटाइल अल्किल हलाइड्स, त्यांचा स्मेल कसा असतो, दे हॅव स्वीट स्मेल. त्यानंतर पुढची बघा प्रॉपर्टी, लोअर मेंबर्स आर गॅसेस. जे लहान, ज्यांच्यामध्ये कमी कार्बन आयटम आहेत, असे जे अल्किल हलाइड्स आहेत ते कसे असतात, गॅसेस स्टेट मध्ये असतात. जसं पहिले 4 अल्केन्स आहेत, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हे गॅसेस स्टेट मध्ये असतात, बरोबर. तसंच हे जे काही छोटे अल्किल हलाइड्स आहेत, लोअर मेंबर्स आहेत, त्या होमोलोगस सिरीजचे, ते कसे असतात, व्होलाटाइल असतात. व्होलाटाइल ॲट रूम टेम्परेचर किंवा गॅसेस ॲट रूम टेम्परेचर. गॅसेस आहेत म्हणजेच व्होलाटाइल सुद्धा आहेत ना. अँड हायर मेंबर्स आर लिक्विड्स अँड सॉलिड. जसं जसं नंबर ऑफ कार्बन आयटम वाढत जातात तसं तसं काय होते, त्यांचं जी स्टेट असते ती बदलत जाते. जे लोअर मेंबर्स आहेत ते गॅसेस, त्याच्या पुढचे थोडेफार जे असतील ते असतील लिक्विड स्टेटमध्ये. हायर मेंबर जे असतील, ज्यांच्यामध्ये 20च्या वरती किंवा 30च्या वरती कार्बन आयटम आहेत, ते सॉलिड स्टेटमध्ये असतात, अल्किल हलाइड्स. ठीक आहे. तिसरी प्रॉपर्टी बघा, ड्यू टू हायर पोलरिटी, ड्यू टू
higher polarity, greater molecular mass than parent hydrocarbon, they have higher melting point and boiling point and corresponding hydrocarbons. ओके, त्यांच्यामध्ये पोलॅरिटी जास्त असते. हे जे अल्किल हलाइड आहे त्याच्यामध्ये काय असतं स्टुडंट लक्षात घ्या, हॅलोजन जो असतो तो खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, त्याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो. आणि कार्बन चेन जी असते त्या कार्बनला ज्याला तुम्ही हॅलोजन जोडलाय त्या कार्बनवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज असतो. ओके, मग या हॅलोजनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे काय होतं, तो बॉन्ड जो असतो कार्बन आणि हॅलोजन मधला तो कसा असतो, पोलर असतो. आपण ऑलरेडी जेव्हा डिस्कस केलं मागे नेचर ऑफ CX बॉन्ड, त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं की हा जो बॉन्ड असतो कार्बन आणि हॅलोजन मधला हा कसा असतो, पोलर असतो. पोलरिटी असते त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे दोन पोल फॉर्म होतात, पॉझिटिव्ह पोल, निगेटिव्ह पोल. ओके, जसं मॅग्नेटमध्ये दोन पोल असतात, साऊथ पोल, नॉर्थ पोल, तसं कंपाऊंड मध्येही काय असतं, जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम असेल तर तो काय करतो, तो जो बॉन्ड असेल कार्बन आणि हॅलोजन मधला त्याच्यामध्ये पोलरिटी क्रिएट करतो. ठीक आहे, आणि पोलर मॉलिक्युल असल्यामुळे त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट असतो या अल्किल हलाइडचा किंवा हॅलो अल्केनचा हा कसा असतो, जास्त असतो नॉर्मल हायड्रोकार्बन पेक्षा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर घेतलं आपण इथेन घेतलं आणि इथिल क्लोराईड घेतला, तर इथेन आणि इथिल क्लोराईड पैकी जास्त बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट कोणाचा असेल तर इथिल क्लोराईडचा असेल. का? कारण हा बॉन्ड कसा आहे, पोलर आहे. ओके, तो इझिली ब्रेक होऊ देणार नाही तो कार्बन हॅलोजन बॉन्ड. त्याच्यामुळे नॉर्मल जे हायड्रोकार्बन असतात करस्पॉन्डिंग, याच्यात पण दोन कार्बन आहेत, त्याच्यातही दोन कार्बन आहेत, बरोबर, दोघांमध्ये दोन दोन कार्बन आहेत. बट तरी सुद्धा या पोलरिटीमुळे काय होतं, तुमचा जो अल्किल हलाइड आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट असतो करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन पेक्षा कसा असतो, जास्त असतो. त्यानंतर फॉर द सेम अल्किल हलाइड द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किल हलाइड्स डिक्रीजेस इन ऑर्डर. ऑर्डर दिलेली आपल्याला, जर सेम अल्किल ग्रुप असेल, समजा तुम्ही घेतला इथिल फ्लोराईड घेतला, इथिल क्लोराईड घेतला, इथिल ब्रोमाइड घेतला, इथिल आयोडाईड घेतला, तर ह्या चौघांमध्ये नंबर ऑफ कार्बन आयटम सारखे, दोन दोन कार्बन प्रत्येकात आहेत. ठीक आहे, मी पुन्हा सांगतो बघा. समजा आपण घेतला इथिल फ्लोराईड, इथिल ब्रोमाइड, इथिल क्लोराईड राहिला आपला, ठीक आहे, आणि लास्ट घेतला इथिल आयोडाईड. या चौघांमध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असतो, तर अल्किल आयोडाईडचा असतो. या ठिकाणी उलटा क्रायटेरिया आहे. आपण आतापर्यंत काय बघितलं, रिॲक्टिव्हिटी जास्त कोणाची, अल्किल आयोडाईडची. का? तर आयोडीनची साईज जास्त आहे. ठीक आहे, साईज जास्त म्हणजे पोलरिटी जास्त. पोलर जितका जास्त पोलर मॉलिक्युल तितका तो इझिली ब्रेक होऊ देत नाही त्या बॉन्डला. त्याच्यामध्ये वंडरवॉल फोर्सेस स्ट्रॉंग असतात. खाली दिलेलं आहे बघा एक्सप्लेनेशन. त्याच्यामुळे जरी साईज जास्त असली आयोडीनची तरी सुद्धा हा बॉन्ड जरी पोलर असला किंवा याच्यामध्ये बॉन्ड एंथॅल्पी कमी असली तरी सुद्धा हा बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही. त्याच्यामुळे बॉइलिंग पॉईंटची जी ऑर्डर आहे अल्किल हलाइडची ती कशी असते, अशी असते. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा, तर अल्किल आयोडाईडचा, नंतर अल्किल ब्रोमाइडचा, त्याच्यानंतर अल्किल क्लोराईड, आणि सगळ्यात कमी कोणाचा, तर अल्किल फ्लोराईडचा. असं का? दिस इज बिकॉज विथ इन्क्रीज इन साईज. असं का असतं तर ते दिलंय बघा खाली. जसं जशी साईज वाढत जाते तसं तसं काय होतं जातं स्टुडंट, with increase in size, mass of halogen atom and magnitude of van der Waals forces increases. म्हणजे जितके van der Waals forces stronger तितका तो बॉन्ड इझिली ब्रेक होणार नाही बॉइलिंग केल्यावरती. ठीक आहे, आणि म्हणून मग अल्किल आयोडाईडचा जो बॉइलिंग पॉईंट आहे किंवा मेल्टिंग पॉईंट आहे तो कसा असतो, जास्त असतो. जर सेम नंबर ऑफ कार्बन आयटम तुम्ही घेतले सगळ्यांमध्ये, फ्लोराईड असतील, क्लोराईड असतील, ब्रोमाइड असतील, आयोडाईड असतील, सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल, आयोडाईडचा असेल. कारण त्याच्यामध्ये स्ट्रॉंग वंडरवॉल फोर्सेस असतात. हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा, कन्फ्युज होण्यासारखा मुद्दा आहे. कारण मागे आपण डिस्कस केलं की अल्किल आयोडाईडचा बॉन्ड इझिली ब्रेक होईल. तो कोणासाठी ब्रेक होईल इझिली, रिॲक्शन जर होत असेल तर. बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट साठी वंडरवॉल फोर्सेस कारणीभूत असतात, ते स्ट्रॉंगर असल्यामुळे तो अल्किल आयोडाईड जो असेल तो इझिली बॉईल होणार नाही किंवा मेल्ट होणार नाही बाकीच्या हलाइड्स पेक्षा. ठीक आहे, त्याच्या पुढची प्रॉपर्टी बघा. द बॉइलिंग पॉइंट्स ऑफ आयसोमेरिक हॅलो अल्केन्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ब्रांचिंग. पुढची प्रॉपर्टी काय दिली स्टुडंट, जे बॉइलिंग पॉइंट आहेत आयसोमेरिक डाय हॅलो, सॉरी, द बॉइलिंग पॉइंट्स ऑफ आयसोमेरिक हॅलो अल्केन्स. कुठला पॉईंट बघतो आपण बघा, चौथी प्रॉपर्टी असेल कदाचित, नंबर दिला नाहीये त्या ठिकाणी. बघा ही प्रॉपर्टी बघतो आपण. द बॉइलिंग पॉइंट्स ऑफ आयसोमेरिक हॅलो अल्केन्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ब्रांचिंग. ब्रांचिंग जशी जशी वाढते तसं तसं बॉइलिंग पॉईंट डिक्रीज होतो. का डिक्रीज होतो, 11वीत आपण ते रिझन बघितलेलं आहे. कारण जशी जशी ब्रांचिंग वाढत जाते स्टुडंट तसं तसं काय होत जातं, सरफेस एरिया कमी होत जातो. बघा फॉर एक्झाम्पल आपण समजा एन ब्युटेन घेतला, इथे कोपऱ्यात लिहितोय बघा मी, CH3 CH2 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 Cl हा घेतला मी
क्लोरोब्युटेन, एन क्लोरो किंवा एन ब्युटिल क्लोराईड. ठीक आहे, स्ट्रेट चेन आहे, सरफेस एरिया जास्त आहे, त्याच्यामुळे त्याला हिटिंग जास्त लागते. त्याच्या अपोजिट जर समजा आपण घेतला आयसोब्युटिल क्लोराईड. आयसोब्युटिल क्लोराईड मध्ये काय होतं स्टुडंट बघा, सरफेस एरिया कमी झाला, जी लॉंगेस्ट चेन आहे ती 3 कार्बनची राहिली फक्त. समजा टर्शरी ब्युटिल क्लोराईड घेतला आपण असा, तर सरफेस एरिया अजून कमी झाला, बरोबर, कारण लॉंग चेन मध्ये फक्त 2च कार्बन राहिले किंवा 3च कार्बन राहिले, म्हणजे सरफेस एरिया काय होत जातो तुमचं, कमी कमी होत जातोय ना, जागा कमी कमी लागते बघा, स्ट्रक्चर लिहितानाच कळतंय तुम्हाला ते. आणि जितकं जास्त लॉंगेस्ट चेन असेल तितका त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो. जेवढा सरफेस एरिया जास्त, म्हणजे जेवढी ब्रांचिंग कमी असेल तितकं त्याचा सरफेस एरिया जास्त, आणि सरफेस एरिया जास्त तेवढी त्याला जास्त हिटिंग लागेल बॉईल करायसाठी. ठीक आहे, सो ऍज द ब्रांचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड डिक्रीजेस. मग कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड होऊ दे, अल्किल हलाइडच असायला पाहिजे असं काही नाही, कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड घ्या, जसं जसं ब्रांचिंग वाढते स्ट्रक्चर लहान लहान होत जातं. ठीक आहे, आयसोमेरिक अल्केन्स साठी म्हटलं त्यांनी, आयसोमेरिक हॅलो अल्केन्स साठी. आयसोमेरिक म्हणजे आपण इथे जे एक्झाम्पल घेतले होते आता, एन ब्युटिल क्लोराईड घेतला होता, त्याच्यानंतर सेकंडरी ब्युटिल किंवा आयसोब्युटिल क्लोराईड घेतला होता, आणि तिसरा घेतला होता टर्शरी ब्युटिल क्लोराईड. तिघांमध्ये जसं जसं तुमची ब्रांचिंग छोटी छोटी होत गेली, स्ट्रक्चर लहान लहान होत गेलं, जागा कमी कमी होत गेली, सरफेस एरिया डिक्रीज होत गेला, म्हणजेच त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होत जातो, कमी होत जातो, कारण ऍज अ सरफेस एरिया डिक्रीजेस वी रिक्वायर लेस अमाउंट ऑफ हीट to boil that compound. Okay, to boil or to melt that compound. Okay, त्याच्या पुढे बघा, पुढची जी प्रॉपर्टी दिली आहे ती दिलेली आहे आपल्याला हॅलो अरेंज साठी, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी कंबाईनच घेतो आपण सगळ्यांच्या. ठीक आहे, काही प्रॉपर्टी सेम लागू होतात, जशा हॅलो अल्केन साठी त्याच सेम लागू होतील तुमच्या हॅलो अरेंज साठी. ओके, ही जी प्रॉपर्टी दिलेली आहे आता लास्ट नाही म्हणता येणार, जी शेवटी दिसते आपल्याला या स्लाइड वरती किंवा या पेज वरती, ही प्रॉपर्टी रिगार्डिंग डायहॅलोबेन्झीन आहे बघा. द बॉइलिंग पॉइंट ऑफ आयसोमेरिक डायहॅलोबेन्झीन्स, द बॉइलिंग पॉइंट ऑफ आयसोमेरिक डायहॅलोबेन्झीन्स आर व्हेरी नियरली सेम. बरोबर, जे काही डायहॅलोबेन्झीन्स असतात, जसं की डायक्लोरोबेन्झीन बघितलं, ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन, मेटा डायक्लोरोबेन्झीन आणि पॅरा डायक्लोरोबेन्झीन, बघा या तिघांची जर कंपॅरिझन केली तर सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट कोणाचा असेल, तर सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट असतो स्टुडंट पॅरा डायक्लोरोबेन्झीनचा. मग असं का, याच्यावरती प्रश्न बनवले जातात. ठीक आहे, पॅरा जो आयसोमर असतो कुठलाही असो, तो फिनॉल असू दे किंवा क्लोरोबेन्झीन असू दे, ब्रोमोबेन्झीन असू दे, कुठलाही अरोमॅटिक हायड्रोकार्बन डाय सबस्टिट्युटेड जर असेल आणि जर सबस्टिट्युएंट एकमेकांच्या पॅरा पोझिशनला जर असतील, तर त्या ठिकाणी त्या जे काही तुमचं पॅरा कंपाऊंड आहे, पॅरा सबस्टिट्यूशन आहे, त्याच्यामुळे काय होतं की ते जे स्ट्रक्चर बनतं ते सिमेट्रिकल बनतं. म्हणजे हा जो पॅरा डेरिव्हेटिव्ह आहे ज्याच्यामध्ये दोघी क्लोरीन पॅरा पोझिशनला आहेत एकमेकांच्या, ठीक आहे, याच्यामध्ये पॅरा पोझिशनला दोघी सबस्टिट्यूएंट असल्यामुळे त्याचा जो बॉइलिंग पॉइंट असतो तो सगळ्यात जास्त असतो, हाय असतो. मी चुकून मगाशी लो बोललो, तो कसा असतो, तो मेल्टिंग पॉइंट हाय असतो. का असतो हायर मेल्टिंग पॉइंट, कारण की त्याचं स्ट्रक्चर सिमेट्रिकल आहे, आणि जेवढं स्ट्रक्चर सिमेट्रिकल तितकं जास्त तो काय होतो, त्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये काय असतो, परफेक्टली फिट होतो. समजा असा कंपाऊंड आहे, किंवा आपण या ठिकाणी हॅलोअरेन्स बघतोय म्हणून क्लोरीन घेतलंय. ठीक आहे, तर सॉलिड स्टेट मध्ये जे काही स्ट्रक्चर असेल याचं स्टुडंट मेल्टिंग पॉइंटच्या रिगार्डिंग बोलतोय आपण, किंवा बॉइलिंग पॉइंटच्या रिगार्डिंग बोलू शकता. ठीक आहे, मेल्टिंग पॉइंट बद्दल डिस्कशन चालू आहे. वरची जी ओळ होती आपल्याला, फर्स्ट जो पॉईंट दिलाय त्याच्यामध्ये तो काय दिलाय, रिगार्डिंग बॉइलिंग पॉइंट दिलाय. बॉइलिंग पॉइंट कसे असतात, त्यांचे जवळपास सेम असतात डाय हॅलोबेन्झीनचे. ओके, आता इथे काय मेल्टिंग पॉइंट डिस्कस केलाय बघा. सॉलिड स्टेट मध्ये हे जे काही तुमचं पॅरा कंपाऊंड असतो, ज्याच्यामध्ये पॅरा पोझिशनला 2 हॅलोजन जोडलेत असे, त्याचं स्ट्रक्चर सिमेट्रिकल असल्यामुळे काय होतं स्टुडंट, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मध्ये काय होतं, तो फिट बसतो एकदम. सिमेट्रिकल स्ट्रक्चर असल्यामुळे, त्याच्यामध्ये सिमेट्री असल्यामुळे जो काही क्रिस्टल लॅटिस असेल त्या कंपाऊंडचा सॉलिड स्टेट मध्ये, त्या क्रिस्टल लॅटिस मध्ये तो परफेक्टली बसतो. तुम्ही सॉलिड स्टेट चॅप्टर बघितलं ना, क्रिस्टलाइन सबस्टन्सेस, अमॉर्फस सबस्टन्सेस. ठीक आहे, तर त्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मध्ये त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, फिट बसतं एकदम, टाइटली पॅक स्ट्रक्चर असतं, पॅरा पोझिशनला दोघी क्लोरीन असल्यामुळे, सिमेट्री असल्यामुळे. आणि त्यामुळे पॅरा आयसोमरचा जो पॅरा आयसोमरचा जो मेल्टिंग पॉइंट असेल तो काय असतो, सगळ्यात जास्त असतो दॅन ऑर्थो अँड मेटा आयसोमर्स. बघा, however the para isomers have high melting point as compared with ortho and meta isomers. It's due to symmetry of para isomer. Para isomer मध्ये काय असते, सिमेट्री असते. ठीक आहे,
दॅट्स वाय इट फिट्स परफेक्टली इन द क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस मध्ये परफेक्टली अरेंजमेंट होते, त्याची फिट बसतो तो, आणि त्यामुळे त्या कंपाऊंडचा पॅरा आयसोमरचा मेल्टिंग पॉईंट सगळ्यात हायर असतो. नेक्स्ट पॉईंट बघा, नेक्स्ट प्रॉपर्टी संपल्या आता, शेवटच्या 2 प्रॉपर्टी आहेत फक्त. त्या झाल्यानंतर पुढचा पार्ट केमिकल प्रॉपर्टीज आहे, जो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. बघा मग डेन्सिटीच्या रिगार्डिंग आहे पुढचा पॉईंट. द डेन्सिटी ऑफ हॅलो अल्केन्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. जसं जसं मॉलिक्युलर मास वाढत जातं, म्हणजेच जसं जसं नंबर ऑफ कार्बन आयटम्स इन्क्रीज होत जातात, 2 कार्बन असतील तर 3 कार्बन असतील तर 4 असतील तर 5 असतील तर 6 असतील तर 7, जसं जसं नंबर ऑफ कार्बन आयटम इन्क्रीज होत जातात, मॉलिक्युलर मास इन्क्रीज होत जातं. मॉलिक्युलर मास इन्क्रीज झाला म्हणजे काय होते, त्यांची डेन्सिटी सुद्धा काय होत जाते, वाढत जाते. ठीक आहे, कुठल्याही प्रकारच्या कंपाऊंडसाठी हाच क्रायटेरिया, कुठलाही फंक्शनल ग्रुप असू दे. ऍज मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, डेन्सिटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्क्रीजेस. त्यानंतरचा लास्ट पॉइंट आहे स्टुडंट रिगार्डिंग देअर सोल्युबिलिटी. कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड घ्या, तो वॉटरमध्ये इनसोल्युबल असतो, बिकॉज वी नो दॅट पोलर सॉल्व्हंट और पोलर कंपाऊंड डिझॉल्व इन पोलर सॉल्व्हंट. जर पोलर पोलर कॉम्बिनेशन असेल तर ते एकमेकांमध्ये डिझॉल्व होतात. नॉन पोलर पोलर असेल, नॉन पोलर नॉन पोलर, तरी ते एकमेकांमध्ये काय होतात, डिझॉल्व होतात. बट पोलर सॉल्व्हंट जो असेल, सॉरी पोलर कंपाऊंड जो असेल, तो नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होत नाही, किंवा नॉन पोलर कंपाऊंड पोलर कंपाऊंड मध्ये डिझॉल्व होत नाही. मग वॉटर कसं आहे, वॉटर इज अ पोलर सॉल्व्हंट. वॉटर मध्ये काय दिसतं, 2 पोल असतात ना, H+ OH-. वॉटर कसं असतो, पोलर असतो. त्याच्यामुळे हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते वॉटरमध्ये इनसोल्युबल असतात, मिक्स होत नाहीत वॉटरमध्ये. पाण्यामध्ये तेल टाकून बघा, कुठल्याही प्रकारचे मिक्स होणार नाही. पेट्रोल टाकून बघा पाण्यामध्ये, किंवा पेट्रोलच्या टाकीमध्ये पाणी टाका, डिझॉल्व होणार नाही, तुमची गाडी बंद पडेल, चांगलंच मोठं काम निघेल तुमच्या बाईकचं. ठीक आहे, तर नॉन पोलर मध्ये नॉन पोलर कंपाऊंड डिझॉल्व होतो, पोलर मध्ये पोलरच डिझॉल्व होतो, पोलर नॉन पोलर मध्ये किंवा नॉन पोलर पोलर मध्ये मिक्स होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे अल्किल हलाइड्स असतील किंवा हॅलो अल्केन्स असतील, हे दे आर व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. एकदम कमी प्रमाणात सोल्युबल असतात, किंवा नाईसच्या बरोबरच म्हणू शकता आपण. ठीक आहे, हवेवर दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ऑर्गॅनिक कसे असतात, ऑर्गॅनिक कंपाऊंड नॉन पोलर असतात. मग नॉन पोलर कॉम्बिनेशन काय होतं, मिक्स होतात एकमेकांमध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे स्टुडंट आपण ह्या लेक्चरमध्ये काय केलं, फिजिकल प्रॉपर्टीज डिस्कस केल्या, आणि सुरुवातीला प्रिपरेशन ऑफ हॅलो अरीज बघितलं. हॅलो अरीजच्या प्रिपरेशन मध्ये 2च मेथड होत्या. फर्स्ट होती बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ अरोमॅटिक हायड्रोकार्बन, आणि सेकंड होती सँडवेअर्स रिएक्शन. आणि आता आपण या फिजिकल प्रॉपर्टी डिस्कस केल्या हॅलो अल्केन्सच्या. पुढचा जो टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत, तो आहे रिएक्शन्स ऑफ हॅलो अल्केन्स, किंवा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स. बघा, ह्या सगळ्या प्रकारचे जे चॅप्टर आहेत ऑर्गॅनिकचे, त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघतो. इंट्रोडक्शन झाल्यावरती क्लासिफिकेशन वगैरे जर असेल तर ते क्लासिफिकेशन डिस्कस करतो. क्लासिफिकेशन झाल्यावरती नॉमेनक्लेचर बघतो त्या फंक्शनल ग्रुपचं. नॉमेनक्लेचर झाल्यानंतर पुढे प्रिपरेशन बघतो. प्रिपरेशन झाल्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या जातात त्या कंपाऊंडच्या. फिजिकल प्रॉपर्टीज झाल्यावरती केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टी म्हणजे केमिकल रिॲक्शन त्या प्रकारच्या कंपाऊंडच्या. ठीक आहे, मग आता पुढचा जो पार्ट असणार आहे आपला डिस्कस करायचा, तो असणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स. ओके, तर हॅलो अल्केन्सच्या केमिकल प्रॉपर्टी आधी बघायच्यात, त्याच्यानंतर मग हॅलो अरिन्सच्या बघायच्यात. मग हे जे हॅलो अल्केन्स असतात स्टुडंट, हे 3 प्रकारच्या रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात. कुठल्या कुठल्या प्रकारच्या रिॲक्शन मध्ये, टोटल जवळपास ज्या रिॲक्शनचे टाईप आहेत ते आपल्याला माहिती आहेत, आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. सबस्टिट्यूशन रिॲक्शन, त्याच्यानंतर ऍडिशन रिॲक्शन, त्याच्यानंतर इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन रिॲक्शन नंतर रिअरेंजमेंट रिॲक्शन असतात. रिअरेंजमेंट आपण बघणार आहोत पुढे जेव्हा शिकू. आता या चॅप्टर मध्येच रिअरेंजमेंट कुठेतरी बघायला भेटेल आपल्याला. रिअरेंजमेंट नंतर असते तुमची रिडॉक्स रिॲक्शन, म्हणजे 4 ते 5 प्रकार आहेत रिॲक्शनच्या. ओके, त्यातले हे पहिले 4 प्रकार आपल्याला विशेष करून ऑर्गॅनिक मध्ये बघायला भेटतात. सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ऍडिशन रिॲक्शन, इलिमिनेशन रिॲक्शन आणि रिअरेंजमेंट रिॲक्शन. ठीक आहे, मग हे जे हॅलो अल्केन्स आहेत, हे 3 प्रकारचे रिॲक्शन विशेष करून शो करतात. त्यातली पहिली बघणार आहोत आपण, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे सुद्धा 2 प्रकार पडतात, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणाबद्दल जास्त करून असतात, तर अरोमॅटिक हायड्रोकार्बन. आताच मगाशी प्रिपरेशन मध्ये बघितलं ना आपण, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. अरोमॅटिक कंपाऊंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात. जे अलिफॅटिक असतात, जसं अल्किल हलाइड्स, हे जे हॅलो अल्केन्स आहेत ते अलिफॅटिक आहेत. हे कुठल्या प्रकारचे रिॲक्शन दाखवतात, मग कुठल्या प्रकारचे सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात, तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात.
त्यानंतर इलिमिनेशन रिॲक्शन बघणार आहोत. इलिमिनेशन मध्ये एकच रिॲक्शन आहे आणि रिॲक्शन विथ मेटल्स. मेटल सोबत कशा प्रकारे हे रिॲक्ट करतात अल्किल हॅलाइड्स, तर सोप्या रिॲक्शन आहेत एकदम. फक्त या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनचा पार्ट थोडासा मोठा आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला मेकॅनिझम बघायचंय. ह्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये आपल्याला SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम डिस्कस करायचं. हे थोडंसं त्याला जास्त वेळ लागेल आपल्याला. मग हे झालं की नंतर ह्या दोन टाईपच्या ज्या रिॲक्शन ह्या फास्ट होतील, कारण कमी कमी एकच रिॲक्शन आहे इलिमिनेशन मध्ये, डिहायड्रोहॅलोजिनेशन. आणि रिॲक्शन विथ मेटल्स मध्ये दोन एक रिॲक्शन आहेत. वुड्स रिॲक्शन एक आहे महत्वाची, आय थिंक ती तुम्ही अल्केन जेव्हा शिकलो आपण मागच्या वर्षी हायड्रोकार्बन्स, त्याच्यामध्ये शिकलेली रिॲक्शन आहे वुड्स रिॲक्शन. तर पुढच्या काही लेक्चरमध्ये केमिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत आपण. कदाचित 3 ते 4 लेक्चर बनवू शकतात, कारण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन हा पार्ट मोठा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला SN1 SN2 मेकॅनिझम डिस्कस करायचंय. SN1 आणि SN2 सेपरेट लेक्चर बनतील. SN1 साठीचं एक लेक्चर बनवेल छोटंसं 15-1 मिनिटाचं, आणि SN2 साठीचं एक लेक्चर बनवेल सेपरेट मध्ये. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करू न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनला. ठीक आहे. आता ह्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन्स आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोअल्केन्स अँड हॅलोअरिन्स. ओके, तर आता थांबू आपण. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनला स्टार्ट करू. ओके स्टुडंट, नोट्स आजच्या साथ पूर्ण करत राहा.